हनुमान नगर सांगली फार एक रेकॉर्ड ब्रेक ह्या ठिकाणचं दाखवणार आहे मी। हे बघताय मातीचा ढिगारा, हा बघताय रोड। ही जी उजव्या साईडला भिंत आहे, या भिंतीच्या बाहेर संपूर्ण रोड आहे। पण या रोडवर एक इंटरनॅशनल लेवलच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय की हा रोड इंटरनॅशनल लेवलचाच कॉन्ट्रॅक्टर काम म्हणतो। ते बघा तुम्ही, याची लाईन लेवल बघा, याची लाईन लेवल कुठून लाईन लेवल बघितली असेल हे आश्चर्यचकित होण्यासारखं आहे। त्याच्यानंतर हे याच्यामध्ये केलं, याच्यावरून जाताना हे फिरतं, हे बघा हे फिरतं हे कशासाठी केलं हे कळून येत नाही। याच्या खाली याला कुठेही फाउंडेशनला एवढं मजबूती नाहीये, कुठेही बघितलं तर मजबूती नाही। जर आयुक्त साहेबांनी जर बघितलं तर आयुक्त साहेब ह्या कॉन्ट्रॅक्टरचा सत्कार माझ्या अंदाजानं महाराष्ट्रात करणार नाहीत, अमेरिकेत वगैरे नेऊन सत्कार करतील या कॉन्ट्रॅक्टरचा। इतकं विचित्र पद्धतीचं काम केलेलं आहे। हे काय चाललंय, हा काय प्रकार आहे? अरे ह्याला लेवल नाही, इकडं डबरा एवढा केलेला आहे, तिकडं उंचवटा केलेला आहे। हे मेन रोडला आहे, हे मेन रोड पेक्षा 6 इंच उंच केलंय। मग इकडून येणारी वाहनं ह्याच्यावरून जर गेली तर ही टिकल का? याच्या खाली कुठंही सपोर्ट नाहीये, पूर्णपणे कुठेही सपोर्ट नाही। ही दगड धुंड याच्या आतमध्ये काय करायला ठेवलेत? हा खड्डा कशासाठी केला? कोणती टेक्नॉलॉजी आहे? हे काही समजून येत नाही। तर ह्या ठेक्याबाबत, ह्या कामाबाबत चौकशी व्हावी असं मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। आत्ताच हे सगळं तुटू लागलेलं आहे, हे सगळं गेलेलं आहे कामातनं, आत्ताच गेलंय। म्हणजे उद्घाटनापूर्वीची जी अवस्था अशी असेल तर आमचा जनतेचा पैसा मातीत घालायचं काय कारण आहे? याचा जरा खुलासा संबंधित अधिकारी कोण असतील त्यांनी करावं। अन्यथा ह्या कॉन्ट्रॅक्टर कोण असेल आणि याचं ज्यांनी इस्टिमेट केलं त्या दोघांचाही सत्कार आपण कुठं करायचा सांगा, मी निश्चितपणे सत्कार करायला तयार आहे। धन्यवाद।